माझं मत माझं सरकारचा हा शेवटचा कार्यक्रम ठाण्यामध्ये आपण करतोय। ठाणे लोकसभा मतदारसंघात आत्ता आपल्यासोबत उमेदवार आणि उमेदवारांचे काही प्रतिनिधी आहेत। आपल्यासोबत आत्ता सचिन शेट्टी आहेत धर्मराज पक्षाकडून, नरेश म्हस्के आहेत शिवसेनेचे प्रतिनिधी आलेले, आणि अशोक पोहेकर आहेत एनसीपीचे उमेदवारांचे प्रतिनिधी, जगदीश खरालिया आमकडून, आणि उमेदवार मनसेचे अभिजित पानसे, एक उमेदवार बाकी प्रतिनिधी, असा सगळा हा कार्यक्रम। आणि शिवाय मतदार आपल्यासोबत आहेत। मतदारांचे काही प्रश्न आपण घेऊन उमेदवारांचे आपण उत्तरं घेणार आहोत। सुरुवात आपण पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न कोण घेईल? माझा प्रश्न आहे नाईक साहेबांना की ठाणे स्टेशन हेरिटेज झालं का आणि ते किती वेळा रेल्वे रेग्युलेटरी बोर्डाच्या मीटिंगला गेले होते? ठाणे स्टेशन हेरिटेज झालं का? ठाणे स्टेशन हेरिटेज करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्याकडून पास झालेला आहे। एकूण देशातले 88 स्टेशन्स हे हेरिटेजमध्ये आलेली आहेत आणि त्यासंबंधी प्रस्ताव दिल्यानंतर लगेच एका महिन्यात किंवा एका वर्षामध्ये ह्या सगळ्याचा निकाल आपल्याला दिसत नाही आहे। त्याला वेळ लागतो। कुठलीही गोष्ट सरकार दरबारी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष अस्तित्वात यायला त्याला थोडा वेळ द्यावा लागतो। त्याप्रमाणे हे लवकरात लवकर त्याच्यासाठी काम चालू आहे आणि ते होणार आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला बोर्डाच्या मीटिंगचं पत्र आलेलं आहे त्या प्रत्येक मीटिंगला खासदार त्या ठिकाणी उपस्थित राहिले। इतकेच नव्हे तर गेल्या 5 वर्षामध्ये ठाणे रेल्वे स्टेशन, एकट्या ठाणे रेल्वे स्टेशनवरती खासदार डॉक्टर संजीव नाईक हे 65 वेळा लोकांच्या तक्रारी, प्रवाशांच्या अडचणी ऐकण्यासाठी त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। नमस्कार, मी टीसा ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजतर्फे इकडे आलेलो आहे। आम्हाला ज्या संकट भेडसावत आहेत आत्ताच्या घडीला, की इंडस्ट्री ठाण्यातून जी नावाजलेली होती, ठाणे शहर आपलं वागळे इस्टेटची इंडस्ट्रियल एरिया MIDC नावाजलेली होती, ती ठाणे शहरातनं कुठे कुठे दूर चाललेली आहे, बाहेरच्या राज्यांमध्ये चाललेली आहे। तर ह्याच्यासाठी ऑल ओव्हर इंडियाच्या जे धोरण आहे त्याच्यासाठी साहेब काय करतील, हे सगळ्यांनाच प्रश्न आहे। सगळ्यांनाच प्रश्न आहे, आपण सगळ्यांपासूनच उत्तर घेऊया। वागळे स्टेटच्या इंडस्ट्री संदर्भात महानगरपालिकेकडनं जेवढ्या सुविधा द्यायचा तेवढा आम्ही प्रयत्न केलेला आहे। परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे जे धोरण आहे, मुळात आमच्या खासदारांना इकडे नवी मुंबई सोडून इकडे ठाणं इतर ठिकाणी लक्ष द्यायला वेळच नाही आहे। त्यांनीच सांगितलं, फक्त 65 वेळा त्या ठिकाणी गेले। त्यांनी सांगितलेली फिगर आहे 1760 दिवस खासदारकी त्यांनी उपभोगली, पण त्यातले फक्त 65 दिवस रेल्वे स्टेशनच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळाला। ही प्रथा आहे। नवी मुंबईच्या बाहेर नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई स्टँडिंग कमिटी, त्याच्या बाहेर यायला खासदारांना वेळ नाही आहे। म्हणून ही ठाण्याची अशी दशा झालेली आहे। खासदार फक्त कुठल्या तरी कार्यक्रमात दिसतात, स्पॉन्सरशिप त्या कार्यक्रमाला असते म्हणून त्या कार्यक्रमाला दिसतात। एरवी खासदार ठाणे लोकसभा मतदारसंघात कुठेच दिसत। एकमेव उत्तर ठाण्याचा खासदार हेच सांगतो, मी सरकते जिने लावले। कल्याणचा खासदार पण तेच सांगतो, मी सरकते जिने लावले। 1990च्या बोर्डात सरकते जिने रेल्वेच्या मंजूर झालेले, यांनी काही कामं केली नाही। बजेटमध्ये जी प्रोव्हिजन झाली रेल्वे बजेटमध्ये, ती सुद्धा कामं हे खासदार करू शकले नाहीत। त्यामुळे हे खासदार सपशेल अपयशी ठरलेले आहेत। उत्तर असं आहे या गोष्टीचं, खांबेटे साहेब या ठिकाणी लघुउद्योजक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी उभे आहेत। त्यांनाही माहिती आहे, गेली 30 वर्ष त्यांचा आमचा संबंध आहे, इंडस्ट्रीचा माझा संबंध आहे। या ठाण्यातली इंडस्ट्री बंद व्हायचं एकमेव कारण असं आहे, सुरुवातीचं 3 कारणं आपल्याला सांगता येतील, की जागतिक मंदी हे एक कारण आहे। दुसरं कारण असं आहे की ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिका या दोनही महापालिकांमध्ये जे सत्ता आहे, ती सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणची भरमसाठ जकात लावली आणि कच्चा माल ठाण्यामध्ये येताना ठाणे महापालिकेची जकात आणि पक्का माल जाताना मुंबई महापालिकेची जकात ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर होती। जवळपास दोन्ही मिळून 10 ते 12% रक्कम ही जकातीमध्ये जात होती आणि त्यामुळं कारखानदारांना कारखाने चालवणं, लघुउद्योजकांना लघुउद्योग चालवणं हे अशक्य झालं आणि म्हणून हे कारखाने या ठिकाणचे बंद पडलेले आहेत। माझं उत्तर संपलेलं आहे। पालकमंत्री महापालिकेच्या कारभारात पालकमंत्री दखल घेत नाही। महापालिकेच्या कारभारात आणि हे विकत घेतात ते कारखाने सगळे। महापालिका एकमेव धंदा आहे, कारखाने बंद करायचे। शिवसेना भाजपमुळे व्हाईट हाऊस त्यांच्या कंपन्या यांची ऑफिसेस तयार करायचा एकमेव धंदा प्रश्नाला बगल देतोय। हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात। प्रश्न असा आहे की जे व्हाईट हाऊस करणार काय, इंडस्ट्रीसाठी करणार काय? इंडस्ट्री बंद केली यांनी, कारण यांच्यातले बरेच नगरसेवक हे बिल्डर आहेत। ह्या नगरसेवकांनी ह्या जागा विकत घेतल्या, त्या ठिकाणी टॉवर्स बांधले आणि म्हणून मी येतो, हा मुद्दा काय संपणार नाही, मी येतो। हा खरं म्हणजे लघु उद्योगांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो
केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिघांचा मिलीभक्तीने होतोय आणि सर्वच राजकीय पक्ष खाऊचा जो धोरण आहे, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण, या खाऊच्या धोरणामुळे मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याच्या मागे लागलेल्या आहेत. लघु उद्योग जगला तर या ठाण्यामध्ये आणि या देशामध्ये रोजगार राहील. आणि आम आदमी पार्टी नवीन पार्टी आहे, ते करण्याचा परंतु तुम्ही आम आदमी प्रयत्न पार्टीची भूमिका आहे की आम आदमी आणि आम कारागीर, आम उद्योजक यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम आदमी पार्टी करणार हे आहे. काम तुम्ही करणार आहात. आपण मनसेची भूमिका या संदर्भातली जाणून घेऊ. नाही, मला एक नेहमी गंमत वाटते की आपण आरोप प्रत्यारोपांमध्ये अडकून बसतो. लघु उद्योजकांचा जो काही प्रश्न आहे, तुम्ही लक्षात घ्या, हा देश तरुण देश म्हणून आत्ता नावारूपाला आला आहे. पुढच्या 20 वर्षात 30 कोटी रोजगारासाठी युवक उभे असतील. आता मोठ्या इंडस्ट्रीज आणायच्या किंवा मोठ्या इंडस्ट्रीज इथे आणायच्या, तर एवढी मोठी जागा, तेवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आता नव्याने उभं करणं शक्य नाही. त्यामुळे या देशाचं पुढचं भवितव्य हे स्मॉल स्केल इंडस्ट्री हे आहे. आता त्यांना प्रॉब्लेम आहेत. त्यापैकी समजून घेण्याचं काही महत्त्वाचे एक मुद्दे म्हणजे 61 ॲक्ट्समध्ये हा लघु उद्योग बंद होत चालला आहे, त्यांना त्रास होतो आहे. याचा कधीतरी या देशात संसदेत कायदा मांडून 1 ॲक्ट खाली जर ते आलं आणि लघु उद्योजकांच्या नवीन नवीन संस्था या लोकसभा मतदारसंघामध्ये राहिला की स्किल्ड वर्कर्स होणारा शिक्षणाचा मुद्दा हा त्याचा दुसरा मुद्दा आहे. पण अतिशय 15 वर्षाच्या 18 वर्षाच्या पुढे स्किल्ड उद्योग किंवा स्किल्ड वर्कर्स करणाऱ्या संस्था इथे निर्माण झाल्या पाहिजेत. तर आपण या संपूर्ण बेरोजगारीच्या संपूर्ण प्रश्नाला थोडंफार आपण उत्तर द्यायला सुरुवात करू शकू. थोडंफार उत्तर द्यायला सुरुवात करू शकू. आणखी काही प्रश्न आपण घेऊ. सीआरझेडचं तुम्ही काय कराल? लक्षात घ्या, हा प्रश्न ठाणे खाडीशी संबंधित नाही. एकंदर सीआरझेडचं तुम्ही काय कराल? तुम्ही ठेवाल की काढून टाकाल? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रत्येकाला विचारतो मी. सर, महत्वात म्हटल्यानंतर जे प्रदीप इंदुरकरजींचा जे प्रश्न आहे ते ॲक्च्युली बरोबर प्रश्न आहे. विकास विकास म्हणून सगळ्या पक्षाचं हे धोरण आहे आणि विकास कितपत ते करणार आहेत. एक साधा रोपटा आपण लावतो तर त्याला 30-35 वर्ष जातात ते झाडं तयार व्हायला. ते विकास हे थांबवून ते विकासाला हे प्रोत्साहन देण्यासाठी तयार आहेत का, हे त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्यावं. सीआरझेडच्या संदर्भातली भूमिका. सगळ्या गोष्टी आले ना सर, त्याच्यामध्ये खारपट्टी जात आहे, एन्व्हायरमेंटल बघायला गेलं तर झाडे उपटूनच बिल्डिंग लावत आहेत. त्या खाडीपट्टी किनारपट्टीवरती डम्पिंग चालू आहे, हेवी डम्पिंग आहे. तुम्ही बघू शकता, इथून भिवंडीपर्यंत असू दे की कुठचाही खारपट्टी तुम्ही घ्या, त्याला बुजवण्यात येते आणि निसर्गाच्या एकंदरीत नाश करण्यात येते. पालकमंत्र्यांचं जाहीर स्टेटमेंट होतं, सगळ्या खाड्या, सगळे समुद्र बुजवा, माती टाकून भर टाका आणि त्या ठिकाणी नवीन शहरं बनवा, नवीन शहरं बनवा. अशा विचारांचे पालकमंत्री यावर काय उत्तर देणार? मला या ठिकाणी सांगायचं, सीआरझेडचा नियम पाळला गेला पाहिजे. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी, ज्या मूळ भूधारकांच्या जमिनी जर सीआरझेड मध्ये बाधित होत असतील तर त्याचा मोबदला सरकारने त्यांना द्यायला पाहिजे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सीआरझेडचा नियम पाळला पाहिजे. परंतु त्या मूळ शेतकऱ्याला, आणि हा कायदा आम्ही जेव्हा मोदी सरकार येणार आहे, यांना आता काय करायचं नाही, त्यामुळे आम्हाला विचारा तुम्ही काय करणार ते. यांचे विषय संपलेले. यांनी काय केलं ते विचारू. यांना किती दिवा स्वप्न बघायचे ते दिवा स्वप्न त्यांना बघू द्या, त्यांचा तो अधिकार आहे. कारण ते अजून झोपेत आहेत, त्यामुळे त्यांना या गोष्टीची माहीत नाही आहे. प्रत्यक्ष पालकमंत्री हे पर्यावरण मंत्री होते आणि त्यांना या गोष्टीची संपूर्ण माहिती आहे. सीआरझेडच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलेलं आहे. उलट यांच्या ठाणे महापालिकेने या लोढा बिल्डरला त्या ठिकाणी प्रचंड मातीचा भराव टाकायची परवानगी दिली आणि घरं बांधून दिले, टॉवर बांधलेत. त्याचप्रमाणे रुस्तुमजी बिल्डरनं आणि सीआरझेडचं काय करणार? सीआरझेड हा कंटिन्यू राहणार आहे. हा कायदा काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनेच आणलेला कायदा आहे आणि तो कायदा त्याच्यामध्ये या सरकारने चालू केलेला कायदा आणि तोच सरकार पुढे चालू ठेवणार. सीआरझेडच्या बाबतीत आम आदमी पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये स्पष्टपणे पर्यावरण रक्षणाचा मुद्दा घेतलेला आहे आणि या पर्यावरणाचा नाश करणारे राजकीय पाठिंब्याने अनेक बिल्डर मंडळी जे करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं काम आम आदमी पार्टी करणार आहे. 5-5 वर्षांनी आपण झोपडपट्ट्या ज्या अनधिकृतरित्या बांधल्या जातात त्यांना सरकारी संरक्षण देतो. किनारपट्टीवर जे कोळी बांधव आहेत ते 450 वर्ष तिथे राहत आहेत, तरीही त्यांना घरं बांधू शकत नाही. त्यांच्या जमिनी या सरकारी आहेत, याच्याविषयी कधी कोण भांडणार?
450 वर्षापासून त्यांचा इतिहास आहे, ठाण्यापासून ते उत्तनपर्यंत, आणि त्यांच्या घरांना संरक्षण नाही, मात्र या अनधिकृत झोपडपट्ट्यांना संरक्षण. या गोष्टीत आपला बदल कधी होणार, कधी आपण बांधणार, हा खरा या पुढचा प्रश्न आहे. पण आपण बघितलं मतदार याच्यामध्ये सजग आहे. या 24 तारखेला मतदार नेमकी काय भूमिका बजावतो आणि कुणाला संसदेत पाठवतो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ब्रेक घेऊया, परत भेटू. किसननगर परिसरात आता मी या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न देखील खूप मोठ्या प्रमाणात गाजतोय. अनेक वेळा नागरिकांनी आंदोलनं केली. प्रत्येक वेळेला निवडणुका जवळ आल्या की फक्त त्यांना आश्वासनं मिळतात. आपण त्यांना विचारूया समस्या नेमक्या तुमच्या इथल्या काय आहेत. आमच्या इथल्या समस्या प्रत्येक पावसामध्ये आमच्या इथे पाणी येतं. पाणी येण्यानंतर प्रत्येक वेळेला आम्हाला आश्वासनं मिळतात की आता होईल, बिल्डिंग होईल, नंतर हे होईल, पण आजपर्यंत तसं काय होत नाही. तर मग असं असावं की आमची बिल्डिंग व्हायला पाहिजे. दर निवडणुकीमध्ये आता तुम्ही मतदार म्हणून पुढे जाता, दर निवडणुकीत प्रत्येक जण येतं, हा मुद्दा घेतं. हा मुद्दा घेतात, पण तसं होत नाही. क्लस्टर डेव्हलपमेंट वगैरे होत नाही. पाण्याचा प्रश्न असतो नेहमी, म्हणजे दुर्गंधी असतेच इथे, वारंवार असे आजार वगैरे पसरतात. मग त्यासाठी असं कोणीतरी पुढे यावं आणि काहीतरी करावं ना सामान्य जनतेसाठी, कारण इथे सगळे सामान्य लोक आहेत. 5 वर्ष झाली इथला खासदार शोधा म्हणजे सापडत अशी अवस्था आहे. निवडणुकीनंतर खासदारांनी एकदा तोंड दाखवलेलं नाही आहे. सत्तेतून सत्ता ही संपत्ती टाकून मिळवायची, परत त्या सत्तेतून परत संपत्ती कमवायची, परत सत्ता मिळवायची, सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून सत्ता, हे त्यांचं एक धोरण आहे. हा धोरण झालेलं आहे आघाडी सरकार. मी हेच सांगते, इथे काही सोयच नाही. महिलांची सोय नाही, लहान मुलांची सोय नाही, आणि बिल्डिंग तरी अशा झाल्या की आज पडेल का उद्या पडेल. रात्री आम्ही झोपलं तर झोप लागत नाही आम्हाला, अशी आमची अवस्था झालेली आहे. पण नाही, इलेक्शन पुरतं येतात, असं करतो तसं करतो सांगतात, परत कोणी येतच नाही. स्थानिक आमचे आमदार जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार उपोषणं केली, आंदोलनं केली, आणि त्यांचा प्रयत्न चालूच आहे. पण जसा राज्य सरकारच्या वतीने जो सपोर्ट किंवा जी सहकार्य मिळालं पाहिजे ते काही पाक्षिक राजकारणामुळे त्यांना भेटत नाही. पण त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हां, बरं सगळं इथं आरोग्याच्या समस्या नेमक्या काय निर्माण होतात की गटारीचं पाणी चोकअप झालं, हे सगळे घाण मिसळी साथीचे आजार सगळे पसरतात ना. साथीचे आजार वगैरे होतात. लहान मुलांना पण लवकर इन्फेक्शन वगैरे अशा आजार नेहमी होत असतात. मग ते उलटी जुलाबी तर कॉमन आहे सगळ्यांना. मग हे असं होऊ नये ना. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातलं काम म्हणजे व्यवस्थित केलं तर हे असं होणारच नाही ना. आणि सगळे सामान्य लोक आहेत की जे कमवून खाणारीच इथे आहेत. असं काही कोणी टोले जंग वगैरे असं काहीच श्रीमंत वगैरे ह्याच्यातलं कोणीच नाही. खास करून मुलांच्या सोयी सुविधांसाठी मुलांसाठी तर सुविधा आहेच नाही आहेत, जरा पण नाही आहेत. राहणारा व्यक्ती म्हणजे राहतात त्या मुलांना बाहेर म्हणजे फिरणं किंवा खेळणं हा प्रकारच नाही आहे. ते प्लेग्राऊंड नाही आहे. शाळा बोललं की शाळा आणि इतर बोललं की घरात. बालवाडी नाही. मुलं फक्त TV बघू शकतात, बाहेर म्हणजे खेळू शकत नाही, कारण जागाच नाही तर करणार काय ना. आणि पावसाळ्यात तर बाहेर निघू शकत नाही. पाण्यामुळे जास्त त्रास होतो. पाणी घरात घुसते. घरात पाणी शिरल्यामुळे मग सामानाचं नुकसान, प्रत्येक वस्तूचं नुकसान होतं ना. मग त्यावेळी काय आले, बघून गेल्याने काय होत नाही ना. मतदान येणार तेवढं पुरता येणार, तुम्ही तर अर्थ नाही ना त्याच्यामध्ये. हा जो प्लॅन होता क्लस्टर डेव्हलपमेंटचा तो 2003 साली सँक्शन झाला गव्हर्नमेंटकडून. आणि त्याच्यानंतर परत आपला 26 जुलैचा जो पाऊस आला, त्या पावसानंतर म्हणजे परत पुन्हा तो रिवाईज झाला प्लॅन. आणि त्याच्यानंतर परत आत्तापर्यंत अजूनही काही काम झालेलं नाही. हे आत्ता इलेक्शन आलं त्यामुळे हे काम होतंय. म्हणजे फक्त बोललं जाते, पण हे काम कधी होणार की फक्त अजूनपर्यंत आम्हाला 2003 पासून आज 2014 चालू झाला, म्हणजे जवळजवळ 11 वर्ष आम्हाला एडं बनवलं ज्या म्हणजे कॉमन मॅन आहे त्याला. मग ते कधी होणार कधी, हाच आमचा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा काही म्हणजे वरून मान्यता येते तेव्हा प्रत्येक जण आपल्या आपल्या नावाने श्रेय लाटतो, पण करत कोणी नाही. तुम्ही जर एवढे दिवस आहे श्रेय लाटता, तुम्ही बॅनरबाजी करता, तुम्ही तुमचे फोटो लावता, पेपरला ॲड देता, मग तुम्ही करत का नाही? तुम्ही जर प्रत्येक वेळेला नाव देता की बाबा आम्ही केलं, मग काय केलं त्याचं तुम्ही द्या ना, पुरावा द्या. तुम्ही केलं तर त्याचा साक्ष द्या, त्याची पुरावा द्या, तुम्ही दाखवून द्या. ठोक असं काहीतरी मुद्दा दाखवा ना. तुम्ही केलं ठीक आहे, केलं म्हणून होत नाही ना. तुम्ही करून दाखवा आणि केलं तर ते संपुष्टात आणा, की जेणेकरून तुमच्याबरोबर 4 नागरिक कुठले येऊन सांगतात की बाबा ह्यांनी हे केलं. असं कोण नागरिक कोण बोलत नाही. तुम्ही स्वतः म्हणता मी केलं, ह्या म्हणण्याने ते केलं असं होत नाही. त्याला नागरिकांनी केलं हे म्हणलं पाहिजे, तेव्हा ते होतं. जे मध्यमवर्गीय सगळे हे मतदार आहेत या ठिकाणी राहून क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली प्रत्येक पक्षाने इथे राजकारण केलं, पण प्रत्यक्षात त्याचा फायदा मात्र अजून यांना मिळाला नाही आहे. तो फायदा कधी मिळणार आणि इथल्या असुविधा दूर कधी होणार, हाच खरा प्रश्न मतदार म्हणून ते विचारतात. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. ठाण्यातल्या स्टेशनच्या बाजूला असलेल्या सॅटिसवरती मी आत्ता उभा आहे. इथे तुम्ही गर्दी बघताय, लोकांची बसेससाठी झालेली आहे. दुसऱ्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे, इथे देखील नेहमीच गर्दी असते. ती गाड्यांच्या सगळ्या या अनियमित
वेळा ज्या आहेत त्या सांभाळण्यात लोकांची तारांबळ उडते आणि इथं जाताना लोकांना देखील वेगळे प्रश्न पडतात. मला हा काका, तुम्ही मतदान यावेळेस करणार आहात, काय विचार आहे, खासदारांनी काय केलं पाहिजे आपल्याला? खासदारांनी ज्या का आपल्यासाठी सुखसुविधा पाहिजे ते पुरवले पाहिजे. खासदार कोणी कुठल्याही पक्षाचा होऊ शकतो, तेव्हा त्यांनी जनतेची सेवा करणं हे त्यांचा धर्म आहे, ते त्यांनी पाळला पाहिजे. पण आत्ताचे खासदार ते करताना दिसत आहेत, कुणी असो कुठल्याही पक्षाचा. आता ते करताना दिसत आहेत किंवा काय, आपण त्याच्या मुळात जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही. जे काय कामं होतात, जे काय समोर येतात ते आपल्याला दिसतात. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण बघतो की मतदार खरंच या मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचलेत का आणि मतदारांच्या नेमक्या अपेक्षा खरंच पूर्ण झाल्यात का? खासदार म्हणून या सगळ्या अपेक्षा त्या पूर्ण करू शकलेत का? आपण काही इथे चालक वाहकांची ते प्रतिक्रिया घेऊ. मला सांगा की मतदान तुम्ही करता दरवेळेला, अपेक्षा तुमच्या पूर्ण होतात का सगळ्या? अपेक्षा तर पूर्ण होतच नाही. काय करायला पाहिजे खासदारांनी आपल्यासाठी, काय करायला पाहिजे? काय म्हणजे जनतेला तर सुविधा भेटायलाच पाहिजे ना. बरोबर, रस्ते म्हणा, पाणी म्हणा. आपण इतक्या वेळा मतदान करतो, सगळ्या वेळेला तुमच्या गाड्यांचा प्रश्न असेल, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं पण करता, ते पूर्ण होतं का सगळं? गाड्यांचं काय, आता आमच्या डेपो जाऊन बघा 100 गाड्या उभ्या आहेत ब्रेकडाऊन. मग लोक जनतेला गाडी कुठे आहे? बरोबर आहे. एवढं सगळं मतदान करून आपल्या पदरात काय काय फायदा आहे? 100 गाड्या डेपो जाऊन बघा उभ्या आहेत भंगारा. काय त्याचं? ही 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 खरी खंत आहे, ही खरी प्रतिक्रिया आहे. मला सांगा की तुम्ही आता मतदान करताय की गाड्यांचाही प्रश्न असेल, रेल्वेचा असेल, खासदार म्हणून काय पूर्ण करायला पाहिजे, अपेक्षा आपल्या काय? खासदार म्हणजे आता रेल्वेला महत्त्वाच्या सुविधा दिल्या पाहिजेत, लोकलच्या ब्रिजचं व्यवस्थित केलं पाहिजे. रेल्वेवरती प्लॅटफॉर्मवरती लोक कशी बसलेले असतात, रात्रीची झोपलेले असतात, संध्याकाळी बायकांनी वगैरे स्टेशनवरती यायचं जायचं म्हटलं तर फार अवघड परिस्थिती आहे. कारण की कधी लोळलेले असतात, थुंकलेलं असतं, कोणी कुठेही घाण असते, परिसरात स्वच्छ अजिबात नाही आहे, बसची सुविधा नाही आहे, बस व्यवस्थित वेळेवरती नाही आहे, फार प्रॉब्लेम येतो. बरोबर आहे की ह्या सगळ्या अपेक्षा आपण बघतो की काही पूर्ण झालेलं नाही. तुम्ही काय सांगाल काका, काय करायला पाहिजे खासदारांनी? खासदार काय कोणासाठी आपल्यासाठी काय करत नाही, ते त्यांचे फक्त सीट मिळेपर्यंत फक्त आपल्याला मस्का भाषण करतं, बाकी काय नाही आहे. बाकी काय नाही नाही काही करत नाही. आपण बघितलं की काही करत नाही, काय अर्थ नाही त्यांच्यामध्ये, फक्त वोटिंग करायचं म्हणून करायचं बस, बाकी काय. मतदान करायचं म्हणून करायचं, खासदारांना निवडून देऊन काही उपयोग नाही, अशा पद्धतीचे हे सगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. याचा अर्थ निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. कारण जर खासदारांनी आपली कर्तव्य पार नाही केली, पूर्ण नाही केली, तर निवडणुकीत त्याचा फटका त्यांना सहन केल्याशिवाय पर्याय नाही. इथंच थांबू, पहा बघता ABN लोकमत.